वरी खिचडीसाठी वरी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे. मग आपण भाजायला घेऊयात. आता या वरी तांदळातले पाणी चांगले निथळले आहे. आता ही आपण गरम कढईत थोडीशी परतून घेऊयात. याची थोडीशी वाफ गेली की आपण यात टाकूयात तेल. तेल टाकून आता ही चांगली तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. आता अशा प्रकारे ही भाजून झाली आहे. अशा प्रकारे तांबूस रंग येईपर्यंत भाजल्यामुळे वरी चवीला छान लागते आणि मोकळीही होते. आता आपण खिचडीसाठीची फोडणी करूयात. मी तेल टाकले आहे. उपवासाला जर जिरे खात असाल तर जिरे टाकू शकता किंवा खात नसाल तर नाही टाकले तरी चालतील. आता यात टाकूयात चिरलेला एक बटाटा, हिरवी मिरची. आता हे चांगले परतून घेऊयात. हिरवी मिरची आणि बटाटा चांगला परतून झाला आहे. आपण यात टाकूयात आता भाजलेले शेंगदाणे. तुम्ही शेंगदाणे आवडत नसतील तर वाटलेले कूट टाकलं तरी चालेल. आता आपण यात टाकूयात भाजलेली वरई. आता ही वरई परत 2 मिनटं परतून घेऊयात. मी एका बाजूला परत गरम पाणी करायला ठेवले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात गरम पाणी. गरम पाणी टाकल्यामुळे वरई लवकरही शिजते आणि चांगली मोकळी होते. आता आपण यात टाकून घेऊयात चवीपुरतं मीठ. आता आपण यात टाकूयात लिंबू. लिंबूमुळे वरईला मस्त आंबट चव येते. आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. एकदमच जास्त पाणी टाकू नयेत. लागेल त्याप्रमाणे थोडीशी पाणी टाकून वरई शिजवून घेऊया. आता आपली वरई शिजून झाली आहे. एकदम मोकळी उपवास स्पेशल अशी टेस्टी वरई खाण्यासाठी तयार आहे. हे बनवून बघा आणि याचा आस्वाद नक्की घ्या.